हा नाही आला अजून. लाजाला कोणाचे उकरडे पुरत आहे का? देवा देवा, कशा घरामध्ये मला पाडलास रे. माझ्या जीवनाचा सप्पा सत्यानाश झाला, सत्यानाश झाला. तरी माझ्या आईला सांगत होती की अशा फेकल्या घरामध्ये मला नको देऊ, पण माझी आई माझा अजिबात ऐकत नव्हती. पण या बुड्या मुड्याच्या पदराला कसं बांधून दिलं रे देवा, सांगणार रे. हा, बुड्ढा घोडा म्हणत होता की मी मस्त मोठा शाहीर आहे म्हणून. असा खरकट्या शाहीर साधा पोवाडा म्हणाले लावला तर सूर पुरत नाही. आणि म्हणतो कसा, माझा मोठा तमाशाचा फळ आहे, मी शाहीर, ही लावणीवाली आमची मस्त जोडी जमल म्हणत होता. जेमतेम जेमतेम 2-3 कार्यक्रम झाले आणि हा फडफडूनच पडला. आता तुम्ही सांगा, एवढी कलाकार मी घरी राहीन तर माझं कसं होईल. अजून अजून बघा ना, हा बुड्ढा घोडा मला बघायला आला ना, आला मस्त शान मारून, मोठा असा केसायला कलर लावून, त्याच्यावर लागला मस्त तुऱ्याचा फेटा, त्याच्यावर लागला खाकी वर्दी कोट, त्याच्या काकड्या मिशा. याचा तो रुबाब पाहून माझी आई काहीच बोलली नाही. आणि हा बुड्ढा पुढेच्या पुढे खोलत होता, घेऊन जा रे देवा मला, नाही तर या बुड्याला तरी. सत्यानाश. कहाले बोंबलतेस व कहाले बोंबलतेस? जिवंत आहो मी, मेलो नाही अजून. माझ्या मेल्यावर बोंबल जो. बोंबलीन बोंबलीन, चांगली बोंबलीन, चांगली अशी नाचून नाचू बोंबलीन. होत बऱ्या ना, न गेला गिऱ्या ना. जीवनातली पहिली फेकली बायको पाहिलो बे, जो नवरा मेल्यावर नाचून नाचू बोंबलीन म्हणते. आणि तुला कोण सांगितलं मी बिमारीनं मरणार म्हणून? मराल एक दिवस. तू तर माझ्या मरणाची वाटच पाहतायस व. त्यासाठीच त्या वड्याच्या झाडाला सूत बांधायला जातेस. कशासाठी? बाकीच्या बाया यासाठी जातेस की 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून. पण जीवनातली पहिली फेकली बायको आहेस तू. हा नवरा मरावा ना दुसरा नवरा भेटावा म्हणून यासाठी पूजा करायला जातेस त्या वडाची. अशा बायका तुमच्या खानदानीत असतील, आमच्या नाही. मी बाई सांगतील ना माझ्या मागे 2-3. खबरदार, माझ्या खानदानीचं नाव घेतलीस तर. झोमली मिरची खानदानीचं नाव घेतलं तर बायको हो का कोण बे? नवरा हो का कोण? माहितच आहे मला कशी आहेस तू. आनंद घरामध्ये शिवून वाजव ना. भडवा, आमच्याच घरासमोर येऊन पकपक वाजवता का बे? माझी बायको दिसते का तुम्हाला पकपक वाजवाले? जाऊ द्या, त्याला काय म्हणू नका. काऊन काय नाही म्हणू त्याला? कोणी लागते का तुझा? कोण नाही लागे माझा. मग तुझ्याकडेच पाहून रोज खाऊन तो पकपक वाजवते. त्याचा धंदाच आहे तर वाजवलं नाही तर का? एवढी साजरी आहेस तू नाही? मग नाही तर का कमी आहे माझ्यात? तुझ्या अख्ख्या खानदानीत कमी आहे का म्हणले? तर चांगला आता कुदवास काढतो पकपक वाजवलं असतं. चाल्या माझ्या घरी का मंडई भरली आहे का बे? येऊन जाऊन येतीस पकपक वाजवतेस, येऊन जाऊन येतीस पकपक वाजवतेस. हे जाऊ द्या, पहिलं माझ्या खानदानीत काय कमी आहे ते सांगा. आधी एवढ्या लोकांच्या समोर सांगा का कमी आहे माझ्या खानदानीत. हो सांगतो, घाबरतो का कोणाच्या बापाला येते मी? आठवते का तुझ्या माहेरी 4 दिवसाला आलो तुम्ही? नाही आठवत. कसं आठवल म्हणतो? यारदासच खराब आहे ना तुझ्या बाई. तर त्याला निर्म्यानं धूस काऊन नाही मग तू? आणून द्या ना तर सर्फ एक्सेल धुतो ना. पाय ना कशी उलटी बोलते. 4 दिवसाचा हिच्यासोबत मी हिच्या माहेराला गेलो होतो. घोर संध्याकाळ झाली. चला बाबा आता झोपतो म्हणालो. हिची माय उठा जावई जेवा, जावई उठा जावई जेवा, जावई लावलं. बापा म्हणलो काय आता मटण भात वगैरे असेल, चला मस्त जेवावा. तो जाऊन पाहिजे तर का चून, तो पतला पतला चून. आणि तो 1 चमच टाकल्याबरोबर पूर्ण त्या पूर्ण ताट भर झाला. आणि पुन्हा सकाळी अजून बेसनाची पाटोडी, पुन्हा अजून बेसनाचे लाडू. सकाळ संध्याकाळ वाढला बेसन, नुसता पतला पतला बेसन. त्या बाईनं असा पोट खलारला माझा, असा पोट खलारला तर 2 दिवस नुसते हगण्यातच गेले माझे. काही नाही झाला. होते कधी कमी जास्त, काय एवढं ना बोट ठेवा लागते का? हो का कमी जास्त? त्या बाईन पूर्ण माझी तब्येत हलावली ना. 4 दिवसातून 2 दिवस तर पूर्ण त्या संडासातच गेले. तुझ्या मायले तर गावामध्ये का जा हो बोंबलशील तू. झोपतो मी. रातभर जागली करायला गेलास तर झोप लागताय तुला. काय म्हणतात माझ्या मायले गावामध्ये? तुझ्या मायले गावामध्ये महाप्रसाद म्हणतात ना. गप्पा बसा, खबरदार माझ्या मायले महाप्रसाद म्हणल्या तर. फेमस आईची माय अख्ख्या गावामध्ये हिच्या मायले महाप्रसाद म्हणून ओळखल्या जाते. कोणाच्या घरी कोणती वस्तू कमी पडू दे, चला महाप्रसादच्या घरी. एक माणूस हॉटेलामध्ये बसला होता. तो काय म्हणते दुसऱ्या माणसाले, अबे गाईचं दूध कोठे भेटते? तो माणूस दुसरा माणूस काय म्हणते, अबे चला महाप्रसादच्या घरी. बहीण माय, हिची माय तर पुरी फेमसच आहे. तिसरा माणूस आला तो काय म्हणते, सहज कोणाच्या घरी भेटते. चौथा माणूस काय म्हणते, चला महाप्रसादच्या घरी. किती मोह त्याला झाडाला जाते हो तुझी माय. आजीच्या नात्याला म्हणत असतील.
हो, पूर्ण गाव बरं तुझ्या मायचे नातू आहेत नाही का? आणि तुझा बाप माझ्या बापाला काही म्हणत नाही. हा, माझा बाप साधा सुद्धा माणूस आहे. नाही, तुझ्या बापाला काहीच नाही म्हणते मी. तुझा बाप एक नंबर साधा सुद्धा माणूस आहे. हा, बरोबर आहे. माझ्या बापाला कसं काय म्हणशील? हा, त्याला भेटेल ना माझ्या बापाकडून. आणि हे हिची बहीण बेटी का झाला माझ्या बहिणीला? हिची बहीण बेटी तिरकी तिरकी पाहून चालते. त्या दिवशी त्या दुकानात गेली होती हिची बहीण. तर भजे मागलं, त्या दुकानदाराने हिच्या बहिणी जिलंबी दिलं. तिरकी तिरकी पायतेन चालते. पहा आता भाऊ झाला तुमचा. आता माझ्या खानदानीचं जास्त काळाचं नाही. आणि तुमची खानदान कोणती तेवढी चांगली आहे? तुमच्या बापानं तर 2-2 बायका केलं. तेवढा पावर आहे. हा, पावर आहे. तुमच्या भावानं तर 4-4 बायका केलं. त्याच्यामध्ये डबल पावर आहे. पाय हा बेसरम माणूस कसा बोलते. तुमचा पावर किती आहे? पावर तर पूर्ण फूस आहे तुमचा. 0 पावर आहे. काही दम नाही तुमच्यात. सप्पा फूस आहे तुमचा ट्यूबलाईट. हा, काय म्हणलीस तू? ठीक आहे, आज तुला तलाकच देतो मी. द्या ना तर, मी का नाही म्हणतो. ठीक आहे मग, तलाक तलाक तलाक. झालं तलाक, जा घरी आपल्या.